नेक्स्ट हाँ, ये हो गया अपना रिलेशंस एंड ऑल. डेंसिटी का फॉर्मूला, डेंसिटी फर्स्ट एन इंटू एम अपॉन एन ए इंटू ए क्यूब. ये हो गया डेंसिटी का फॉर्मूला. पैकिंग इफिशियंसी इज इक्वल टू पैकिंग फ्रैक्शन इंटू 100. बराबर है क्या? हाँ. नेक्स्ट, डेंसिटी का फॉर्मूला हो गया. हमने देखा है कि हमारे पास जो है ए टाइप 2 डायमेंशनल इज कॉल्ड स्क्वायर क्लोज पैकिंग. AB type 2 dimensional is called hexagonal clothes packing, and AB 3 dimensional, और लास्ट है ABC 3 dimensional. इसी का क्या नाम है? FCC, फेस सेंटर्ड क्यूबिक क्लोज पैकिंग और क्यूबिक क्लोज पैकिंग. और ये जो क्यूबिक क्लोज पैकिंग है, इसमें नंबर ऑफ पार्टिकल्स पर यूनिट सेल कितने होते हैं? 4. और एक बात, n मतलब नंबर ऑफ पार्टिकल पर यूनिट सेल. नंबर ऑफ पार्टिकल पर यूनिट सेल, नंबर ऑफ पार्टिकल पर यूनिट सेल इज इक्वल्स टू number of octahedral void. Number of octahedral void, number of particle per, or number of tetrahedral void is equals to 2 into number of octahedral void. Number of particle per unit cell is equals to number of particle per unit cell is equals to number of octahedral void, and number of tetrahedral void is equals to 2 into number of octahedral void. This gives you number of tetrahedral void. समझ गए? Next, number of octahedral void is equals to 2 into number of octahedral void gives you number of tetrahedral void. Next, after having this number of tetrahedral void, अब हमारे पास ये अलग अलग चीजें हैं. ये बहुत इंपॉर्टेंट कॉन्सेप्ट है, बहुत इंपॉर्टेंट कॉन्सेप्ट. जनरली अनायन कौन होता है? कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल. अनायन कौन होता है? कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल. ठीक है, अनायन इज अ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल. उसके बाद हमने अभी मैग्नेटिज्म अभी बहुत बार पढ़ाया है. मैग्नेटिज्म कितने टाइप के सब्सटेंस है? अनपेड इलेक्ट्रॉन. N stands for number of unpaired electron. 0 unpaired है तो डायमैग्नेटिक, लेस अनपेड है तो पैरामैग्नेटिक, और मोर अनपेड है तो फेरोमैग्नेटिक. और 0 अनपेड है तो डायमैग्नेटिक, लेस अनपेड है तो पैरामैग्नेटिक, मोर अनपेड है तो फेरोमैग्नेटिक. उसके बाद अगर डायमैग्नेटिक है तो मैग्नेटिक फील्ड के ऊपर उसका क्या इफेक्ट है? मैग्नेटिक फील्ड, तो इट इज रिपेल्ड बाय मैग्नेटिक फील्ड, वीकली अट्रैक्टेड बाय मैग्नेटिक फील्ड, और ये स्ट्रांगली अट्रैक्टेड बाय मैग्नेटिक फील्ड. ये आपको मैग्नेटिज्म के रिलेटेड ध्यान में रखना है. ठीक है. उसके बाद कुछ बातें हमने वॉइड के बारे में डिस्कस की है. We have discussed yesterday about the void. Void में क्या कॉन्सेप्ट हमने लिखे है बच्चों? Equal number of cations and anions are missing from the lattice point. तो it is called बीज है. void ने डिफेक्ट. डिफेक्ट्स हमारे पास कितने टाइप के डिफेक्ट हैं? 2 टाइप के. एक है स्टाइकोमेट्रिक और दूसरा है नॉन स्टाइकोमेट्रिक. स्टाइकोमेट्रिक डिफेक्ट भी 2 है. एक है वैकेंसी डिफेक्ट और दूसरा है इंटरस्टिशियल डिफेक्ट. इक्वल नंबर ऑफ कैटायन एंड एनायंस आर मिसिंग फ्रॉम द लैटिस पॉइंट. व्हेन द इक्वल नंबर ऑफ कैटायन्स एंड एनायंस आर मिसिंग फ्रॉम द लैटिस पॉइंट, then we say it is a Schottky defect. And when the
what happened? Particles are missing from the lattice point and occupy the interstitial space. Then it is interstitial, and interstitial का example Frankel's defect. ठीक है? अब अब ये एक टॉपिक हमारा पढ़ाने का रह गया, शॉर्टकट में बता देता हूं. देखो, जो 14 ग्रुप के एलिमेंट्स है, व्हाट आर द एलिमेंट्स ऑफ 14 ग्रुप? कसी, गेसिन, पबर. इसमें जो सिलिकॉन और जर्मेनियम है, दे आर सेमीकंडक्टर. कौन है ये? सेमीकंडक्टर. ध्यान में रखना, सब्सटेंसेस डिपेंडिंग अपॉन देयर कंडक्टिंग पावर, द सब्सटेंसेस आर डिवाइडेड इनटू हाउ मेनी टाइप? 3 टाइप. विच 3 टाइप? एक होता है कंडक्टर, दूसरा होता है कंडक्टर, सेमीकंडक्टर, सेमीकंडक्टर, और तीसरा होता है इंसुलेटर. कंडक्टर कौन है? जिसमें इसमें 2 बैंड रहती है, एक रहती है कंडक्शन बैंड और दूसरी रहती है वैलेंस बैंड. तो कंडक्टर में कंडक्शन बैंड और वैलेंस बैंड, इनके बीच का डिफरेंस कैसा रहता है? बहुत कम. दैट इज व्हाट? कंडक्टर. सेमीकंडक्टर में कंडक्शन बैंड और वैलेंस बैंड के बीच में डिफरेंस थोड़ा सा ज्यादा, और इंसुलेटर में कंडक्शन बैंड और वैलेंस बैंड, इनके बीच में डिफरेंस बहुत ज्यादा. बराबर. तो हमारे पास ये 3 है, ये है कंडक्टर, ये है सेमीकंडक्टर और ये है इंसुलेटर. तो फर्स्ट इज अ कंडक्टर, सेकंड वन इज अ सेमीकंडक्टर एंड थर्ड वन इज अ इंसुलेटर. कंडक्टर में जो मेटल्स हैं, दे आर जनरली कंडक्टर्स. नॉन मेटल्स आर इंसुलेटर एंड सेमीकंडक्टर्स कौन होते हैं? मेटालॉइड्स. ये आपको लिख लेना है. इनका जो ग्रुप है वो कौन सा ग्रुप है? 14. उसमें सिलिकॉन एंड कार्बन आपको ध्यान में रखना है. दीज आर इंसुलेटर. सॉरी व्हाट? सेमीकंडक्टर. सेमीकंडक्टर जो होते हैं वो रूम टेम्परेचर पे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट नहीं करते, लेकिन उससे थोड़े ज्यादा के टेम्परेचर पे वो इलेक्ट्रिसिटी क्या करते हैं? कंडक्ट. उनको हम कहते हैं सेमीकंडक्टर. अब ये जो सेमीकंडक्टर है बच्चों, सेमीकंडक्टर जो है, सेमीकंडक्टर में 4 इलेक्ट्रॉन्स होते हैं आउटर मोस्ट शेल में. जर्मेनियम के भी आउटर मोस्ट शेल में कितने इलेक्ट्रॉन है? 4. सो देयर आर द 4 इलेक्ट्रॉन इन इट्स विच शेल? आउटर मोस्ट शेल. सेमीकंडक्टर के आउटर मोस्ट शेल में 4 इलेक्ट्रॉन होते हैं, और 4 इलेक्ट्रॉन चारों के चारों भी इलेक्ट्रॉन बॉन्ड फॉर्म करने में क्या हो जाते हैं? बिजी. इसलिए वहां पे फ्री इलेक्ट्रॉन रहते नहीं, और फ्री इलेक्ट्रॉन रहते नहीं तो वो अच्छे से करंट भी कंडक्ट नहीं कर सकते. और इसीलिए इस सेमीकंडक्टर में अगर हम 13 या 14 ग्रुप की इंप्योरिटी क्या करते हैं? ऐड. इस प्रोसेस को कहते हैं डोपिंग. क्या कहते हैं इसको? डोपिंग. अगर 13 ग्रुप की जो इंप्योरिटी है, इट इज इलेक्ट्रॉन डेफिशिएंट, क्योंकि इसके आउटर मोस्ट में कितने इलेक्ट्रॉन है? 3. और सॉरी 15 ग्रुप के है, उनके आउटर मोस्ट में 5. तो इसको कहते हैं इलेक्ट्रॉन रिच इंप्योरिटी. अगर 15 ग्रुप की ऐड की तो उसको कहते हैं एन टाइप सेमीकंडक्टर. ग्रेट कॉन्सेप्ट ध्यान में रखना. 15 ग्रुप की इंप्योरिटी ऐड की तो एन टाइप सेमीकंडक्टर, और 13 ग्रुप की ऐड की तो पी टाइप सेमीकंडक्टर. ग्रेट कॉन्सेप्ट. ठीक है. 13 ग्रुप की इंप्योरिटी ऐड की तो पी टाइप सेमीकंडक्टर, पी टाइप सेमीकंडक्टर, और 15 ग्रुप की इंप्योरिटी अगर ऐड की तो इट इज एन टाइप सेमीकंडक्टर. कितने टाइप के सेमीकंडक्टर है? 2. 13 ग्रुप की अगर ऐड करते हैं तो पी टाइप, और 15 ग्रुप की अगर ऐड करते हैं तो एन टाइप. ऐसे कितने टाइप के सेमीकंडक्टर है? 2. वन इज अ पी टाइप, अनदर इज अ एन टाइप. और इन दोनों के कॉम्बिनेशन से जो बना है, ठीक है, वन इज अ पी टाइप सेमीकंडक्टर, अनदर इज अ एन टाइप सेमीकंडक्टर, एंड दीज आर कॉल्ड
एक्सट्रिंसिक सेमीकंडक्टर। कौन सा सेमीकंडक्टर? एक्सट्रिंसिक सेमीकंडक्टर। और अगर सिलिकॉन है तो वो प्योर है, तो उसको कहते हैं इंट्रिंसिक सेमीकंडक्टर। सो हाउ मेनी टाइप ऑफ सेमीकंडक्टर? 2 टाइप्स। अगर प्योर सिलिकॉन है, प्योर जर्मेनियम है, तो इट इज प्योर सिलिकॉन है, प्योर जर्मेनियम है, तो इट इज इंट्रिंसिक सेमीकंडक्टर। और उसमें दूसरे ग्रुप की ऐड की तो इट इज एक्सट्रिंसिक सेमीकंडक्टर। सो हाउ मेनी टाइप्स ऑफ सेमीकंडक्टर? 2 टाइप्स। 13 ग्रुप 13 ग्रुप 13 ग्रुप 13 ग्रुप 15 ग्रुप हो गया। सिलिकॉन इंट्रिंसिक सेमीकंडक्टर, तो सेमीकंडक्टर है। ठीक है, तो आंसर इज सेमीकंडक्टर। बहुत ही ये थोड़े हायर लेवल पूछ लेते हैं। ठीक है, सो सेमीकंडक्टर क्लियर। नेक्स्ट या लवकर नेक्स्ट क्वेश्चन सेमीकंडक्टर। हाँ चलो आ गया। ये 2006 का क्वेश्चन है। A metallic element has a cubic lattice. Each edge is of 2 angstrom unit. 2 angstrom unit का उसका each edge है, हर एक edge मतलब it is a which length? Edge length. The density of the metal is 2.5 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब। क्या की वैल्यू है? डेंसिटी। मैंने डेंसिटी का फॉर्मूला लिखा है। ठीक है, द यूनिट सेल इन 200 ग्राम ऑफ मेटल आर। कितने यूनिट सेल रहेंगे 200 ग्राम मेटल में? तो यहां से सबसे पहले हमें उसका मोलर मास निकालना पड़ेगा। हमारे पास डेंसिटी का फॉर्मूला है, डेंसिटी इज इक्वल टू एन इंटू एम अपॉन एन ए इंटू ए क्यूब। ये होगी उसकी डेंसिटी। अब डेंसिटी आपको गिवन है और मेटालिक है क्यूबिक लैटिस। क्यूबिक लैटिस मतलब एफसीसी कंसीडर करना। क्या कंसीडर करना? एफसीसी। तो नंबर ऑफ पार्टिकल पर यूनिट सेल कितने हो गए? 4। एनए की वैल्यू आपको पता है, एनए की वैल्यू 6.022 इंटू 10⁻23। लेंथ दी है तो इससे हमें ए क्यूब मिल जाएगा। इससे हमें क्या मिलेगा? एम। तो m इतने वेट में कितने पार्टिकल हैं? 6.022 इंटू 10⁻23। ठीक है, तो 200 ग्राम मेटल में क्या पूछा? द यूनिट सेल पूछे। तो अभी यूनिट सेल पूछे तो इसलिए हमने n नहीं भी रखा तो भी चलेगा, क्योंकि n इज द नंबर ऑफ पार्टिकल इन यूनिट सेल। ठीक है, तो नंबर ऑफ पार्टिकल्स इन द यूनिट सेल। हमें क्या पूछे? नंबर ऑफ पार्टिकल्स पूछे कि यूनिट सेल पूछे? डायरेक्ट यूनिट सेल। तो अच्छा पहले यम की वैल्यू निकाल लेते हैं। क्यूबिक लैटिस, ईच एज ऑफ द यूनिट सेल इज 2 एंगस्ट्रॉम यूनिट। द डेंसिटी ऑफ मेटल इज, डेंसिटी ऑफ मेटल दिया है ग्राम पर सेंटीमीटर क्यूब। The unit cell in 200 gram of metals are 200 gram of metals are। पहले वन वैल्यू रख के निकाल के देखते हैं। चलो यम का लिए फॉर्मूला क्या है? यम इज इक्वल टू डी इंटू एन ए इंटू ए क्यूब। चलो डेंसिटी 2.5 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब। 6.022 इंटू 10⁻23। 2 एंगस्ट्रॉम यूनिट, 2 का क्यूब कितना? 8 और एंगस्ट्रॉम यूनिट 10⁻⁻30 हो गया। इन सबका कैलकुलेशन करेंगे। 25 8 200। अरे यार 25 4 100 पता है, और 25 8 कितना होता है? 200 इतने ना। हाँ तो 200, तो 200 मतलब कितना होगा? 20 नहीं होगा, पॉइंट है ना, तो 20। अब 20 इंटू 6 कितना? 120। तो ये हो गया 120 इंटू
-7, ये हो गया उसका मोलर मास। अब इतना है तो 200 ग्राम हमें लिखना है, ये आंसर आएगा क्या में जी, ग्राम में। अभी 200 ग्राम में इतने में कितने पार्टिकल है, 120 इंटू 10⁻⁻7, इसने में कितने पार्टिकल रहेंगे, Na। तो 200 ग्राम में कितने, तो कितना इज इक्वल टू क्रॉस मल्टीप्लीकेशन, Na इंटू 200 अपॉन 120 इंटू 10⁻⁻7, -7 ऊपर गए तो क्या होगा, +7, और ये है 6.022 इंटू 10⁻23, है ना। तो ये 120, ये लगभग कितने का जाएगा, 1 का, 1 का क्या है, तो 10 7 मतलब 30। सिक्स 6.022 इंटू सब 23 24 चालू है, 1 मिनट, ये आंसर बराबर है क्या अपना, एंगस्ट्रॉम यूनिट, 1 मिनट, यूनिट चेक करना पड़ेगा। हाँ, इट इज इन मीटर क्यूब and density is in a centimeter cube, so you have to convert it into centimeter cube। so we have the relation क्या, 1 meter is equals to 100 centimeter, तो 1 meter cube is equals to 10 power 6, 100 मतलब 10 power 2 centimeter, तो 100 meter cube, 1 meter cube is equals to 10 power 6, मतलब यहाँ पे क्या आएगा, 10 पावर 6, बट 10 पावर 6 और ये 23, तो इट विल बी अ -23, -23 प्लस 23 कैंसल, एंड सो यहाँ पे जो हम -7 लिखेंगे वो आएगा नहीं, तो इट विल बी ओनली 120, एंड एज इट इज 120 तो -6 है ना, -4 आएगा, -4 आएगा, तो इट विल बी 10 पावर माइनस, तो इट विल बी 12, ठीक है, ये क्या आएगा, सिर्फ 12 आएगा, तो यहाँ पे सिर्फ 12 आएगा, और ये अभी पावर कितना है, 23, अब 12 से इसको डिवाइड करेंगे तो 12 10 16 आएगा, पहला 12 का क्या बचे कितने, 8 के हो गए 80, 12 पंचे 60, 12 सकम 72, 16 पॉइंट समथिंग, पावर तो कुछ भी नहीं आ रहा, 16 इंटू 6 तो कितने हो गए ये, 96 इज क्लोजली इक्वल टू 100, तो 100 और 23 10⁻25, क्या आंसर डी है, दिया है क्या, देखा है आपने, ठीक है, समझे क्या, ठीक है, देख लेते आंसर क्या है, तो लेकिन इस तरह आएगा वो, ठीक है, कैसे आ गया 10 पावर 25, डू यू अंडरस्टैंड, ठीक है। तो हमने गलती क्या की, मतलब मीटर क्यूब जो सेंटीमीटर क्यूब, बिकॉज द डेंसिटी इज गिवन इन अ ग्राम पर सेंटीमीटर क्यूब। अब जिनको कैलकुलेशन नहीं आता, अब के वर्ड समझ नहीं है कि अपन ये लेवल के कैलकुलेशन अभी समझे, ठीक है, तो वो बालवाड़ी में या 8वीं 9वीं में पढ़ाते हैं, तो डी 10 पावर 25, ठीक है, क्योंकि वो 6 था और इधर कितना बचा था अपना, 6 और ये 16 6 96 इज क्लोजली इक्वल टू 100 और 10⁻23, 100 मतलब 10⁻2 और वो 23, तो इट इज 10⁻25, ठीक है, आंसर इज डी। नेक्स्ट, डेंसिटी के ऊपर के क्वेश्चंस आते हैं, बोर्ड्स में भी आते हैं, इधर भी आते हैं। मेटल हैज एफसीसी स्ट्रक्चर, एफसीसी ने खुद बता दिया, नंबर ऑफ पार्टिकल पर यूनिट सेल इज 4, ठीक है। नेक्स्ट, द एज लेंथ, काही जणांना ऑप्शन आला का आंसर कोणाचं, 27, एक्सप्लेन प्लीज, स्टैंड अप, अब इसके बाद बोला तो हकल दूंगा, निकाल दूंगा बाहर, ऑप्शन पर लर्न करके जाने, एक्सप्लेन, चल खड़ा हो, एक्सप्लेन कर, खड़ा हो जल्दी,
तेरे को सुनाई नहीं दे रहा क्या बोल रहा हूं मैं? बता, एक्सप्लेन कर। आंसर आया ना तेरा? आंसर आया ना? ठीक आहे, बैठा ते काय आन्सर पाठ करायचा का तिथे? बट बरं वाटते आता? ठीक आहे, बघा इकडे आता. सो मेटल हैज अ FCC. FCC मीन्स नंबर ऑफ पार्टिकल पर यूनिट सेल इज हाउ मेनी? 4. तो 4 पार्टिकल आहे. एज पाहिलं बरोबर आन्सर येते, माझे नाही येत. ठीक आहे. The age length of the unit cell is, what is this? Age length कोण आहे? A. Age length म्हणजे A आहे. ठीक आहे. Next, the density of the metal, what is this? Density. ठीक है, डेंसिटी ऑफ द मेटल इज 2.72. आप बोलेंगे ये तो कॉलम में आए नहीं. कॉलम में ये है कि एफसीसी तो n इज इक्वल टू 4. ठीक है, ये है कॉलम में. ठीक है, एफसीसी इज इक्वल n इज इक्वल टू 4. एज लेंथ ऑफ द यूनिट सेल, एज लेंथ दिया है, पिकोमीटर में दिया है. एंड द डेंसिटी ऑफ द मेटल इज, डेंसिटी कितना है? 2.72 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. तो डेंसिटी दिया है. द मोलर मास ऑफ द मेटल, वही निकालना है मोलर मास. फिर से वही फार्मूला, फार्मूला वही है, एक ही फार्मूला है. बस जिसको कैलकुलेशन नहीं जमते उनके लिए खतरनाक प्रॉब्लम है, अदरवाइज फार्मूला वही है. चलो, क्या फार्मूला है डेंसिटी का? मास. डेंसिटी इज इक्वल टू n इंटू एम अपॉन Na इंटू ए क्यूब. बस हो गया. किसकी वैल्यू निकालनी है? m. तो m का वही फार्मूला यूज करना है. फिर से क्या? डेंसिटी इंटू Na इंटू ए क्यूब अपॉन डेंसिटी इंटू Na इंटू ए क्यूब अपॉन n. चलो पुट करो वैल्यू. डेंसिटी, डेंसिटी काय में दी है? ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. एज द वैल्यू ऑफ डेंसिटी इज गिवन इन अ ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. तुमच्याकडे आले तर मारायला. सो डेंसिटी, डेंसिटी का फॉर्मूला है ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. सो ग्राम पर सेंटीमीटर क्यूब में डेंसिटी, तो हमें भी पिकोमीटर का सेंटीमीटर करना है. तो ध्यान में रखो, पिकोमीटर का डायरेक्ट रिलेशन बताता हूं. 1 पिकोमीटर इज इक्वल टू 10⁻⁻12 मीटर और 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. 100 मतलब 10⁻². तो ये +2 -12 कितना? 10. कौन सा 10? -10. तो डायरेक्ट ध्यान में रखेंगे 1 पिकोमीटर इज इक्वल टू 10⁻⁻10 सेंटीमीटर. डायरेक्ट रिलेशन 10⁻⁻10 सेंटीमीटर. डेंसिटी 2.72. Na 6.022 इंटू 10⁻23. ए कितना है? 404. 404 का क्यूब. मतलब किसका क्यूब? 400 ले लो. 400 इंटू 10⁻⁻10 क्या हो गया? सेंटीमीटर. अब ये +2 है ना? तो +2 -10 कितना? -8 का क्यूब -24 सेंटीमीटर क्यूब. और जिसको आपस में बातचीत करना है घर को चले जाओ. ठीक है. हाँ, कितना हो गया? -8 का क्यूब -24 और 4 का क्यूब 64. 4 4 16 64 हो गया. ये आ गया अभी सेंटीमीटर क्यूब में.
और नंबर ऑफ पार्टिकल एफसीसी बोले तो 4, ये कितने का गया है 16, बरोबर. आता 16 सखम 96, 96 चे झाले 100, 100 म्हणजे 10⁻², अरे है ना. हे दोघं कॅन्सल, उरला -1, -1 आणि +2 किती उरला 10, बरोबर. 10 पॉवर 1, 10 पॉवर 1 आणि हे म्हणजे किती होईल 27 पॉइंट समथिंग. 27 च्या जवळपास कोण आहे 30, तो आन्सर शुड बी बी. अरे यार 27 असत आहे, पण 27 एक्झॅक्ट आन्सर नाही येणार. ठीक आहे, येऊ पण शकते, कारण हे थोडस होऊन जाईल 27. आता यार एक्झॅक्ट करावं लागेल. मी मेथड सांगितली, एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन करून घ्याल, यू विल गेट द आंसर. इट विल बी अ 27 और 30. ठीक है, अदरवाइज 27 ही रहेगा. ठीक है, क्योंकि ये इधर बढ़ गया, तो आंसर विल बी 27. तो आंसर विल बी सी. त्याला समजलं. आणि थोडी लिहायची स्पीड वाढवा. ठीक आहे, कारण मी पण हातानेच लिहितोय, तुम्ही पण सोबत सोबत गिवन डाटा फॉर्म्युला वगैरे वगैरे लिहा थोडं. ठीक आहे, सो दॅट आपले मॅक्झिमम क्वेश्चन झाले पाहिजे. इकडे कळतं रे, कळता फॉर्म्युला, एकच फॉर्म्युला तेच क्वेश्चन, फक्त कॅल्क्युलेशनचा प्रॉब्लेम. ठीक आहे, जे तुम्हाला वर्षभर सांगितलं असेल सगळ्या गावांनी, पण तुम्ही ऐकलं नसेल. ठीक आहे, 27 करेक्ट आन्सर. सिलेक्ट द फेरोमॅग्नेटिक मटेरियल. कोण आहे क्रोमियम 4 ऑक्साइड डायऑक्सिजन बेन्झीन डायहायड्रोजन मोनॉक्साइड. हा थोडासा रट्टामार टाइप क्वेश्चन आहे. ऑक्सिजन इज अ पॅरामॅग्नेटिक, आपण शिकलोय. ठीक आहे, क्रोमियम 4 ऑक्साइड, क्रोमियम 4 ऑक्साइड, बेन्झीन तो 0, डायहायड्रोजन 0, आन्सर शुड बी बी. ठीक आहे, क्रोमियम 4, क्रोमियमची ऑक्सिडेशन 4 आहे, ऑक्सिडेशन स्टेट 4 आहे असा पाहिजे. CrO4 डाय निगेटिव्ह वगैरे असेल. आणि क्रोमियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे 24. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आर्गॉन 18, 3d4 4s2, किती इलेक्ट्रॉन दिले 2. नाही, हाँ बराबर है ना, 2 इधर से 2 इधर से, तब भी 3D में कितने इलेक्ट्रॉन है 3, है ना. 3 नहीं 2, 2 अनपेड है. अच्छा, अपने को कंफर्म है कि डायऑक्सीजन कौन है पैरामैग्नेटिक. हाँ, बेंजीन वो तो कोवैलेंट है. ये H2 डायहाइड्रोजन मोनोऑक्साइड, डायहाइड्रोजन मोनोऑक्साइड मतलब H2O पानी. तो ऑप्शन कौन बचता है सिर्फ बी. तब भी एक बार चेक करना पड़ेगा, नहीं तो रट लेना डायरेक्ट. करेक्ट है बी. समझ गए. नेक्स्ट, इन द फेज सेंटर्ड यूनिट सेल व्हाट इज द वॉल्यूम ऑक्युपाइड. फेज सेंटर्ड यूनिट सेल. ठीक है, फेज सेंटर्ड यूनिट सेल, नंबर ऑफ पार्टिकल पर यूनिट सेल इज 4. व्हाट इज द वॉल्यूम ऑक्युपाइड. तो वॉल्यूम ऑक्युपाइड हमें निकालना है फेज सेंटर्ड यूनिट सेल में. ठीक है, एक्चुअल वॉल्यूम ऑक्युपाइड, एक्चुअल वॉल्यूम ऑक्युपाइड. तो उसमें पार्टिकल्स कितने रहते हैं 4. पार्टिकल कितने रहते हैं 4, और एक पार्टिकल का वॉल्यूम कितना है 4/3 पाई आर क्यूब. तो 4 4 16, 16 पाई आर क्यूब अपॉन 3. तो आंसर शुड बी सी. समझे क्या. एक पार्टिकल का वॉल्यूम मतलब एक स्फीयर का वॉल्यूम कितना है 4/3 पाई आर क्यूब. क्वेश्चन आए हैं ना ग्रुप पे, आले का. हाँ, 4/3 पाई आर क्यूब, और कितने पार्टिकल है 4. तो 4 इंटू 4/3 पाई आर क्यूब, दैट इज व्हाट 16 पाय आर क्यूब अपॉन 3. क्लिअर. चालायचं हा, याच्यावर इथे जाते डेन्सिटी फॉर्म्युला, याच्यावरच जाते. फक्त कॅल्क्युलेशन मध्ये जर येत नसेल तर मग ते थोडं 8वी 9वीची थोडीशी प्रॅक्टिस करायला लागते पुढच्या वर्षी. ठीक आहे, 16/3 पाय आर क्यूब. नेक्स्ट, विच अमंग द फॉलोइंग सॉलिड इज अ नॉन पोलर सॉलिड. नॉन पोलर हमें पता है कौन है HCl, कार्बन डाइऑक्साइड इज अ नॉन पोलर. वाटर पोलर है, अरे वाटर HCl पोलर है. सल्फर डाइऑक्साइड और कार्बन डाइऑक्साइड, इन दोनों में फर्क है. सल्फर डाइऑक्साइड का स्ट्रक्चर ऐसा रहता है, क्योंकि सल्फर जब 4 बॉन्ड बनाता है तो भी उसके पास क्या रहती है एक लोन पेयर, बराबर. और कार्बन डाइऑक्साइड जब 4 बॉन्ड बनाता है तो एक भी लोन पेयर नहीं रहती. तो ये दोनों एक दूसरे को क्या करते हैं कैंसल, और इसलिए इनका रिजल्टेंट डायपोल मोमेंट क्या हो जाता है 0. इसका 0 नहीं है, तो इसीलिए ये क्या हो जाता है नॉन पोलर. और नॉन पोलर है तो वही तो चाहिए, तो आंसर इज डी. ठीक है, CO2 इज अ नॉन पोलर, इसकी डायपोल मोमेंट क्या होती है 0. ठीक है, नेक्स्ट,
ठीक है, कार्बन डाइऑक्साइड. In which of the following Schottky defect is not observed? Schottky defect is due to the past equal number of cations and anions are missing from their lattice site. ठीक है, और Schottky defect का लिए क्या था, दो टाइप के थे ना, एक फ्रैंकल डिफेक्ट और एक Schottky डिफेक्ट. Schottky डिफेक्ट इक्वल नंबर जोड़ी से गए, जोड़ी से जाने के लिए दोनों भी सेम चाहिए, और सेम चाहिए तो उनके साइज का डिफरेंस कम चाहिए, दोनों का साइज लगभग सेम. अब NaCl KCl देखो पीरियोडिक टेबल में NaCl पास पास, KCl पास पास, CS एज से बहुत बड़ा है. ली ना की रब से फिर कल कल, तो ये थोड़े बहुत बड़ा है ना. तो साइज डिफरेंस, यस कॉन्सेप्ट उसी से आंसर है, मेरे को थोड़ी रट के थोड़ी आया था मैं ऐसे ही. ठीक है, एक बात मैंने ध्यान में रखी, Schottky डिफेक्ट इक्वल नंबर ऑफ कैटायंस एंड एनायंस आर मिसिंग फ्रॉम द लैटिस पॉइंट. ठीक है, फिर दूसरा क्या है, इक्वल जोड़ी से जा रहे हैं तो दोनों का साइज सेम सेम, तो दोनों का साइज सेम सेम इधर नहीं है, तो बस नॉट ऑब्जर्व Schottky डिफेक्ट. क्लियर है ना. अब ये Schottky का ही कॉन्सेप्ट था ना. चलो फिर आगे, तो आंसर शुड बी डी, जेडीनेस. याचा साईज बरोबर नाही का, आपण यांच्याकडे पाहिलंच नाही. झिंकचा ॲटॉमिक नंबर 288 बरोबर. सल्फर पण याचं 2818 येईल ना, 3 शेल 3 शेल, यांचं ते साईज सेमच आहे. याला चेक करावं लागेल थोडस. काय आन्सर सर, जेडीनेस आहे पक्क, ह्याच्यानुसार आहे. ठीक आहे, पाहून घेऊ याला, नाही तर मग जेडीनेस लिहावं लागेल. ठीक आहे, पण कॉन्सेप्ट नुसार तर यायला पाहिजे, कारण साईजचा डिफरन्स जास्त आहे. हाच होता ना कॉन्सेप्ट. अरे साईजचा डिफरन्सच जास्त पाहिजे ना, सॉरी जास्त नाही पाहिजे. तर जेडीनेसची तर सेम सेम येऊन राहिली, 3 शेल 3 शेल. ठीक आहे, थोडा रट्टामार टाईप आहे, बघून घ्या. नेक्स्ट, हे अजून आलंच का, फ्रँकेल डिफेक्ट. एक मिनिट. फ्रँकेल डिफेक्ट, which of the following shows फ्रँकेल डिफेक्ट. फ्रँकेल डिफेक्ट कोण शो करेल. ठीक आहे, आताच पाहिलं आपण. which of the following, फ्रँकेलची कंडिशन काल लिहून दिली होती शॉर्टकट मध्ये, वाचा. स्मॉलर साइज ऑफ कटाइन शुड बी स्मॉलर. तो काय शोज कोण करेल, कटाइनचा साइज खूप छोटा, सर्वात छोटा कटाइन कोण आहे यांच्यापेक्षा, Na आहे ना. CS तो मोठा आहे, Ag म्हणू शकतो. Na किंवा Ag मध्ये आन्सर पाहिजे, जे आहे पाहून घ्या. Ag. ठीक आहे, ते ट्रान्झिशन मेटल आहे. कोण ट्रान्झिशन मेटल आहे, झिंक आणि Ag हे ट्रान्झिशन मेटल आहे, मधात येतात ना. आणि जेव्हा आपण लेफ्ट टू राईट जातो ॲटॉमिक साइज डिक्रीजेस. ठीक आहे, किंवा लक्षात ठेवा, फ्रँकेल डिफेक्ट इज शोन बाय AgCl, Schottky ZNS. ठीक है, नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग कंपाउंड इज नॉट आयसोमॉर्फस. हे लक्षात ठेवायचं आहे. आयसोमॉर्फस, आयसो म्हणजे सेम क्रिस्टल स्ट्रक्चर कोणाचं नाही, ज्यांच्यामधला रेशो सेम नाही. रेशो सगळ्यामधला K2SO4 आणि K2SO4. ठीक आहे, CA क्या बी है कि सी है, डी. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट आयसोमॉर्फस. बघा आपल्या टेक्स्टबुक मध्ये काही एक्झाम्पल्स दिलेले आहे आयसोमॉर्फस आणि दुसरा कोणचे आहे, पॉलीमॉर्फस. ठीक आहे, तो ते थोडंसं लक्षात ठेवून द्याल. NaCl अँड KCl. ठीक आहे, the percentage of volume in simple cubic cell, percentage unoccupied. Unoccupied म्हणजे
व्हॉइड आणि सिंपल मधली व्हॉइड किती किती 47.6. तो आन्सर डी. ठीक आहे. नेक्स्ट मी म्हटलं 80% पेपर नॉट 100% पेपर. 80% पेपर याच्यावर राहील. किती पर्सेंट 80% पेपर हे एवढ्या याच्यावर आहे. किती पर्सेंट 80 नॉट 100%. ठीक आहे. 80% पेपर कम्स फ्रॉम 20% सिलेबस याच्यातून येईल आणि 80% जर तुम्ही पेपर सॉल्व्ह केला तर तुम्हाला 98% मिळतात. किती 98. ठीक आहे. बाकी मग युनिट शिकवताना तुम्हाला माहितीच आहे 1.5 महिना लागते आणि मग सगळं शिकवले जाते. ठीक आहे. हा नेक्स्ट how many total constituent particles are present in the simple cubic unit cell? Number of particles per unit cell. Simple 1. Answer A. ठीक है. Next, if the metal crystallizes, गेली ना माशी. If the metal crystallizes in BCC, BCC body centered cubic structure with the edge length of unit cell, कशाची व्हॅल्यू आहे A. ठीक आहे. द रेडियस ऑफ द मेटल एटम इज BCC फर्स्ट R इज इक्वल्स टू पार हा मान्यता आहे. हा R इज इक्वल्स टू √3/4A. काही म्हणजे भ्यायची गरज नाही. हे पाठवून देईन मी तिकडे बोर्डात तुम्ही तुमच्या क्लासरूमवर. ठीक आहे. हा फर्स्ट 4 R इज इक्वल्स टू √3/4A. हेच काढायचं आहे ना. रेडियसच काढायची आहे ना. रूटची 1.732 अपॉन 4. हा ची व्हॅल्यू सेंटीमीटर मध्येच आहे. किती 4.29 इंटू 10⁻⁸ सेंटीमीटर. हे झालं कॅन्सल. 1.732 पेक्षा थोडस जास्त. तो 1.7 10⁻⁸ 10⁻⁸ वाले दोनच ऑप्शन आहे. मग 1.732 पेक्षा थोडस जास्त आणि तीच ए. कॅल्क्युलेशन करायची गरज नसते. ठीक आहे. टेबल टेबलवर मोजा बरं किती क्वेश्चन होते तर. ठीक आहे. आतापर्यंत 5-7 झालेले जास्त झाले असेल. ठीक आहे. नेक्स्ट हा येस ना. नेक्स्ट which one of the following statement is true related to the Schottky defect? In this regular cation replaced by the different cation. बरोबर आहे का नाही. इक्वल काय Schottky इक्वल नंबर ऑफ cations and anions are missing from the lattice point. ठीक आहे. हा मग पहिला आहे का नाही. cations or anions नाही दोघे पाहिजे. Formation of metal is example of this defect. In this defect cations and anions are lacking in a stoichiometric proportion. म्हणजे proportion म्हणजे इक्वल नंबर. तो आन्सर शुड बी डी. ठीक आहे. ट्रू म्हणजे करेक्ट. ठीक आहे. सो आन्सर इज डी. ठीक आहे. समजलं का. एकच कॉन्सेप्ट सांगितला होता. इक्वल नंबर ऑफ cations and anions. Schottky डिफेक्ट फ्रँकेल डिफेक्ट दोन गोष्टी लक्षात ठेवायचा. आन्सर इज डी. नेक्स्ट which of the following statement is not true म्हणजे रॉंग. रॉंग फाइंड आउट करायचं आहे अबाउट द अमॉर्फस सॉलिड. ठीक आहे. अमॉर्फस सॉलिडला सुडो सॉलिड म्हणतो. बरोबर नाही. बरोबर. हा ठीक आहे. व्हॅल्यू ऑफ फिजिकल प्रॉपर्टी चेंजेस विथ डायरेक्शन ऑफ मेजरमेंट म्हणजे ॲनिसोट्रोपी. हेच चुकलंय. ठीक आहे. अरे बरोबर ना. ते काय शो करतात आयसोट्रोपी. कुठूनही मोजासारखं दिसते. ठीक आहे. तो हेच आन्सर यायला पाहिजे. दीज आर सुपर कूल लिक्विड. बरोबर आहे. दिस बिहेव्स लाईक अ फ्लुइड. बरोबर आहे. सो आन्सर इज ए. ठीक आहे. हेच रॉंग आहे. ते आयसोट्रोपी शो करते. लिहून दिलाय ना बघा. अमॉर्फस आयसोट्रोपी आणि क्रिस्टलाइन ॲनिसोट्रोपी. ह्या म्हणते ॲनिसोट्रोपी शो करते म्हणते. ठीक आहे. समजलं. आलं होतं ये. चला नेक्स्ट बॉडी सेंटर BCC स्पेस ऑक्युपाइड म्हणजे पॅकिंग इफिशियन्सी. पॅकिंग इफिशियन्सी BCC किती 68. आन्सर डी. ठीक आहे. नेक्स्ट 16 if the constituent particle by crystal lattice of the identical size then total particle present in FCC type किती 4. FCC किती 4. फिरवते छान पण वाचून घ्यायचं का म्हणते तर. ठीक आहे. नेक्स्ट अरेंज द फॉलोइंग टाइप ऑफ युनिट सेल अकॉर्डिंग टू देअर डिक्रीजिंग ऑर्डर. कोणाची इफिशियन्सी कोणात जास्त भरले कोणात जास्त भरले FCC सांगितलं होतं हे. त्याच्यापेक्षा कमी BCC. सर्वात कमी सिंपल. तो पहिला नंबर FCC BCC सिंपल. आंसर बी इस पे. ठीक है. हाँ नेक्स्ट
Which among the following defect is observed in the brass? माहित नाही. Substitution impurity defect. Brass and bronze. आठवते का? Brass and bronze. Brass, कुझन. We have the concept. Brass, कुझन. Bronze, कुशन. ठीक आहे. Brass is the alloy of copper and zinc. लिहून घ्या ज्यांना माहित नाही. Brass is the alloy of copper and zinc, and bronze is the alloy of copper and tin. आणि alloy are the examples of सबस्टिट्यूशन इम्प्युरिटी डिफेक्ट. पण ते आहेच आहे. ठीक आहे. तो आन्सर इज बी. ठीक आहे. नेक्स्ट आलं चालायचं. त्या दिवशी एक्झाम्पल मध्ये झालं होतं हे. ठीक आहे. 2020चा क्वेश्चन आला डेन्सिटी वाला. वा वा वा. ठीक आहे. खूपच आवडते तुम्हाला डेन्सिटीची क्वेश्चन आहे ना. ज्याला आला समजा तर त्याचं नशीब चांगलं आहे. ठीक आहे. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ युनिट सेल. ठीक आहे. इन 38.6 ग्रॅम ऑफ नोबल मेटल हॅव्हिंग द डेन्सिटी अँड व्हॉल्यूम ऑफ 1 युनिट सेल इज दिस. का म्हणते रे? कॅल्क्युलेट द नंबर ऑफ युनिट सेल. तर मगाच्या सारखा कॅल्क्युलेट करू शकाल ना. पूर्ण कोणत्या फॉर्म्युल्यावर आला क्वेश्चन? डेन्सिटी. ठीक आहे. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ युनिट सेल 38.6 ग्रॅम ऑफ नोबल मेटल हॅव्हिंग डेन्सिटी अँड द व्हॉल्यूम ऑफ 1 युनिट सेल. सरळ सरळ एका युनिट सेलचं व्हॉल्यूम दिलेलं आहे म्हणजे डायरेक्ट ए क्यूबची व्हॅल्यू दिलेली आहे. बरोबर. मग काय? तोच फॉर्म्युला आपला काय? डेन्सिटी डी इज इक्वल्स टू एन लावायची गरज नाही. m अपॉन एन ए इंटू ए क्यूब. डायरेक्ट ए क्यूबची व्हॅल्यू दिलेली आहे त्याच्यावरून काय काढायचा? m काढायचा. बरोबर. मग m ची व्हॅल्यू काय राहील? m इज इक्वल्स टू डेन्सिटी इंटू एन ए इंटू ए क्यूब. ठीक आहे. डेन्सिटीची व्हॅल्यू किती आहे? 19.3 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. याची 6.022 इंटू 10⁻23. आणि व्हॉल्यूम किती आहे? ए क्यूब. डायरेक्ट वा 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 जमलं. सेंटीमीटर क्यूब मध्ये दिलाय. अरे दिलाय ना. तो 6 पॉइंट जाऊ दे तिकडे. 10⁻³ -23. -23 प्लस 23 कॅन्सल. ठीक आहे. मग इथे किती? हे 6 जा 36. 36 इंटू 20 किती झाले? 720. 36 दोन्ही 72. 720 झाले ना. मग 720 मध्ये किती पार्टिकल बसतात? 720 ग्रॅम मध्ये किती पार्टिकल बसतात? सांगा ना. एन ए. तर 38.6 एन ए नाही. एवढे पार्टिकल्स. हो चालेल. एन ए तो आपल्याला 38.6 मध्ये किती? तो किती इज इक्वल टू एन ए इंटू 38.6 अपॉन 720. बरोबर. याला 72 केलं 10⁻1 वर गेला -1. 38 टू जा 72. ठीक आहे. तो -1 म्हणजे 2. तो 6. मग याला किती येऊन जाईल? 3. 2 ने डिवाइड कराल तर किती येऊन जाईल? 3. झालं -1. मग हे याने 10⁻23 -1 किती? 22. तो 3 इंटू 10⁻22. तो आन्सर इज बी. बाकी कॅल्क्युलेशन आहे त्याची स्पीड तुम्हाला वाढवायला लागेल. ठीक आहे. आन्सर शुड बी बी. चालायचं. चुकलं. बरोबर. ठीक आहे. चालू का? हां. नेक्स्ट. हे आलं तर समजायचं आपलं नशीब चांगलं आहे. ठीक आहे. सोडियम क्रिस्टलायझेस. त्याच्यात काय यार प्रॅक्टिस करा. येऊन जाईल. ते कॅल्क्युलेशनच आहे. तोच फॉर्म्युला वापराल. नवीन फॉर्म्युला आहे का? नाही. एकच फॉर्म्युला. सोडियम क्रिस्टलायझेस इन बीसीसी स्ट्रक्चर विथ द रेडियस. व्हॉट इज द एज लेंथ ऑफ द युनिट सेल ऑफ सोडियम? कोणचा आहे? बीसीसी. आर इज इक्वल्स टू √3/4 ए. झालं. कोणाची व्हॅल्यू काढायची आहे? ए ची. तो ए इज इक्वल्स टू 4r अपॉन √3. तो ए इज इक्वल्स टू 4r. 1.86 इंटू 10⁻⁻8 सेंटीमीटर. बरोबर. अपॉन √3 1.732. हे कॅन्सल. तो किती आली? 4 इंटू 10⁻⁻8. -8 वाला पूर्ण गावच आहे. आता 4 पेक्षा थोडासा जास्त. 4 पेक्षा थोडासा जास्त येईल ना. मग कोणी? 4 पेक्षा थोडासा जास्त. एक्झॅक्ट करायला लागते यार. हे एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन मागायला लागले. ठीक आहे. असं आहे. ठीक आहे. 4.3 किंवा मग 5.26. पण माझ्यामध्ये 4.36.
ठीक आहे, आन्सर शुड बी डी. चालायचं का? ठीक आहे, तू कॅल्क्युलेशन फॉर्म्युला टेबल 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 क्वेश्चन. ठीक आहे, 80% पेपर कम्स फ्रॉम 20% सिलेबस. खूप महान लोक असतात त्यांचे डी बरोबर आहे. ठीक आहे, कॅल्क्युलेशन आहे बाकी. ठीक आहे, इंजिनिअरिंग गेल्यावर शिक जा. व्हॉट इज द पर्सेंटेज वॉइड इन बीसीसी? पर्सेंटेज वॉइड इन बीसीसी, बीसीसी मध्ये पर्सेंटेज वॉइड किती? 32%. आन्सर ए. ठीक आहे, नेक्स्ट. व्हॉट इज द मास ऑफ एफसीसी युनिट सेल? व्हॉट इज द मास ऑफ एफसीसी युनिट सेल? मास ऑफ युनिट सेल विचारलं. इफ द मास ऑफ वन ॲटम ऑफ एलिमेंट इज. ठीक आहे, युनिट सेलचं मास का राहील म्हणते? जर एका ॲटमचं मास किती आहे? 6 × 10⁻⁻³ हे कितीचं? एका ॲटमचं. मग एका युनिट सेल मध्ये किती राहील? 4. मग 6 चोक 24 × 10⁻⁻23. पण -23 24 वाल्याला नाही, एक डिजिट शिफ्ट केला 2.4 10⁻1 1 आणि -23 तो -22. ठीक आहे, -22 2.4 × 10⁻⁻22 डी है ना. यांना विचारलं एफसीसी मध्ये किती पार्टिकल राहते? किती पार्टिकल राहते? 4. आवडलं? भेटतेस म्हणजे भेटतेस क्वेश्चन. 80% 80 to 90% पॉसिबिलिटी याच्यावर भेटते. फक्त हे पाठ करायचं, कॅल्क्युलेशन आले पाहिजे. 2 कंडिशन. चला नेक्स्ट. ह्या गेला एक, नाही जमलं. पोलर मॉलिक्युलर सॉलिड. पोलर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स पाहिजे. ठीक आहे, H2S CH4 HCl. काय म्हणते या? व्हिच अमॉंग द फॉलोइंग नॉट. पूर्ण गावच पोलर आहे, पण ह्या कसं आहे? नॉन पोलर. कारण त्यांची जवळपास सेम आणि जॉमेट्री टेट्राहेड्रल. कोणती जॉमेट्री आहे? टेट्राहेड्रल. आता या थोडासा केमिकल बॉन्डिंग वर फेकला जाते. ठीक आहे, टेट्राहेड्रल जॉमेट्री न्यूट्रल होऊन जाते. हे तिघ इकडे आणि ते खाली न्यूट्रल होऊन जाते. बाकी हा मगाशीच पाहिला, हाय पाहिला, तोय पाहिला. आन्सर इज बी. ठीक आहे, इट इज द पोलर मॉलिक्युलर सॉलिड, नॉन पोलर मॉलिक्युलर सॉलिड बी. कुणाला सांगायचं उत्तर? ठीक आहे, हो नाही यार. नेक्स्ट ए बी आलं. नेक्स्ट. व्हॉट इज द पॅकिंग इफिशियन्सी? किती वेळा विचारता? सी. कॉलम सी. 74% नाही लिहिलं फक्त तिथं. ठीक आहे, तो आन्सर इज सी. ठीक आहे, नेक्स्ट. पण अजूनही मी 100 चॅलेंज करतो. चॅलेंज तुमच्यापैकी 50% जणांचा हा टेबल लन नाही. 50% एवढा कॉन्फिडन्स आहे मला तुमच्यावर. ठीक आहे, घ्यायची परीक्षा सांगा, आत्ताच मिटवतो का? आहे का नाही? एवढं इझी अजून म्हणजे काय मिळणार तुम्हाला? कुठून तुम्हाला मार्क्स मिळणार? कसे इंजिनियर बनणार तुम्ही? कसं काय? मेमरी काय फुल खाली आहे तुमचं? हाय खाली नाही, भरून आहे, कचाकच भरून आहे. मूवीज, फ्रेंड्स, अगावचे हा वेब सिरीज, अजून सांगरे बाबू. ठीक आहे, फुल भरून आहे त्याच्यात. बरोबर, याचे त्याचे भांडणं हे ते फुल भरून आहे. त्याच्यामुळे याला जागाच नाही, हँग मारते. ठीक आहे, थोडस अभ्यास केला का त्यामुळे सगळा प्रॉब्लेम आहे. बाकी काय नाही. मेमरी कार्ड देवान सगळ्याकडे सेम दिलं होतं, फक्त त्याच्यात गोष्टी वेगवेगळ्या भरल्या गेल्या, बिनकामाच्या गोष्टी जास्त भरल्या गेल्या. बस दॅट इज द रिझन ओनली. अदरवाईज एवढ्या याच्यातच आहे पूर्ण मजा. ठीक आहे, चला काय म्हणते? हाऊ मेनी नंबर ऑफ युनिट सेल्स आर प्रेझेंट इन 100 ग्रॅम ऑफ एलिमेंट्स विथ एफसीसी हॅव्हिंग द डेन्सिटी. अजून विचारलंस का? ठीक आहे, डेन्सिटीचाच फॉर्म्युला. ह्या फॉर्म्युला कुठे गेला रे? तुला सर्कल करतो, खूप फॉर्म्युले येते तुझ्यावर. ठीक आहे, एकच फॉर्म्युला. क्वेश्चनच खूप विचारते. ठीक आहे, हाऊ मेनी नंबर ऑफ युनिट सेल म्हणून तेच विचारलं. अजून 100 ग्रॅम ऑफ एन एलिमेंट विथ एफसीसी क्रिस्टल स्ट्रक्चर हॅव्हिंग डेन्सिटी. डेन्सिटी दिलेली आहे आपल्याला. पहिले काढायला लागते मोलर मास. डेन्सिटीचा फॉर्म्युला डेन्सिटी इज इक्वल्स टू n × m अपॉन Na × a क्यूब. बरोबर. मग आपल्याला काढायला लागते मोलर मास
एज लेंथ दिली आहे 100 पिकोमीटर. 100 म्हणजे 10 पॉवर 2 आणि हे किती 10 पॉवर -10 सेंटीमीटर. मग झालं 10 पॉवर -8 सेंटीमीटर. मग झालं व्हॉल्यूम ए क्यूब 10 पॉवर -24 सेंटीमीटर क्यूब. झालं. हा बस मग काय काढायचं एम. एम एम इज इक्वल्स टू डेन्सिटी पॉवर किती 100 नाही कुठे गेली हा 10 डेन्सिटी 10 याने 6.022 10 पॉवर 23 हा इंटू ए क्यूब 10 पॉवर -24 अपॉन नंबर ऑफ पार्टिकल. पाहू द्या पाहू जे काही जनरली कायची गरज नाही. हे बघा हे 24 आणि -24 काय झाले कॅन्सल. 6/4 किंवा 6 उरल. हे झालं मास. मग एवढ्यासाठी किती पार्टिकल Na. मग आपल्याला किती ग्रॅम मध्ये काढायचं आहे 100 ग्रॅम म्हणजे 10 पॉवर 2 साठी किती किती इज इक्वल टू Na इंटू 10 पॉवर 2 अपॉन 6. 6 कॅन्सल. इथे 10 पॉवर 23 प्लस 2 किती 25. 2 2 25 एक वाला 25. आन्सर डी. हा 4 सोडून द्या. 4 जर वर गेला तर किती होईल मग 4 आहे का ऑप्शन मध्ये. हो आता 4 घ्यायचा का नाही घ्यायचा आपण ठरवू. आन्सर विल बी आयदर ए ऑर डी. अरे युनिट सेल विचारलाय ना. हा एफसीसी जरी म्हटलं पण युनिट सेल म्हटलंय ना तो आयदर इट विल बी आय थिंक आन्सर शुड बी डी कारण युनिट सेल म्हटलंय. आन्सर शुड बी डी. तुम्ही म्हणाल काऊन या 4 पार्टिकल एका युनिट सेल मध्ये जर पार्टिकल विचारले असते तर एक समजा 10 युनिट सेल आहे तर पार्टिकल किती झाले 40 बरोबर. पार्टिकल किती झाले 40 म्हणून 4 नी डिवाइड जरी म्हटलं एफसीसी आहे पण आपल्याला पार्टिकल नाही विचारले. का विचारले युनिट सेल बरोबर. तो युनिट सेल 10 आहे बरोबर. युनिट सेल 10 त्याला जेव्हा 4 ने मल्टिप्लाय कराल तेव्हा काय मिळेल पार्टिकल्स. सो आन्सर इज डी. 4 ने डिवाइड करायचं नाही जेव्हा युनिट सेल मिळेल तेव्हा. कळलं. सो द आन्सर इज डी. समजलं का. चालू पार्टिकल विचारले तो एन की वैल्यू रखना अदरवाइज एन की वैल्यू 1 रखना. कॉन्सेप्ट लिख लो. अगर यूनिट सेल पूछे तो एन की वैल्यू 1 रखना. अगर यूनिट सेल पूछे तो एन की वैल्यू 1 रखना. अगर एन की वैल्यू पूछी तो यूनिट सेल 1 रखना. ठीक है. अगर अगर यूनिट सेल पूछे तो एन की वैल्यू 1 रखना. ठीक है समझ लो. नेक्स्ट हाँ निकेल crystallizes in FCC type unit cell. FCC the edge length is this. Calculate the radius. R is equals to pass A upon 2√2. A सब नैनोमीटर है 0.3524 2√2 1.414 इंटू 2 तो 2.828 याचा केला 3.5 इंटू 10 पॉवर -1 हे इन 1 पॉइंट समथिंग इंटू 10 पॉवर -1 म्हणजे 0.1 समथिंग पूर्ण गावच आहे. एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन करा लागन. ठीक आहे. ह्या गेला. ठीक आहे ह्या गेला. आता करा एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन. ठीक आहे बघा कसं करायचं. कॅल्क्युलेशन विचारते. ठीक आहे चला भिवू नका. हे -1 ले बाजूला ठेवा. इथं केला आपण 3.524 डिवायडेड बाय 2.828 बरोबर. हे 2428 कॅन्सल. ठीक आहे 35 अपॉन 28 करून घ्या. 35 अपॉन 28 पहिला गेला 1 चा उरले किती 7. 7 चे झाले 70. 28 मध्ये 70 म्हटलं तर किती 25 3 75 म्हणजे किती 2 चा. 2 वाला कोण आहे डी. झालं.
बाकी तुम्ही डिव्हिजन घरी जाऊन करून घ्यायचा. मी तुम्हाला शॉर्ट डिव्हिजन सांगितलं अजून दुसरं, पण तुम्हाला शिकवलं नाही म्हणून राहू द्या. ठीक आहे, चालू. बाकी चुकलं असेल तरी तुम्ही बरोबर करून घ्यायचा घरी जाऊन. ठीक आहे. डी 0.1246 डिव्हिजन आहे लहान मुलांचं. ते शिकवीन वाटलंच मी. 11वी बॅच चालू झाली, येऊन बस जा त्याच्यात. ठीक आहे, त्याच्यात शिकवणार आहे काही दिवसात डिव्हिजन कसं करायचं. हे असे मोठे मोठे, किती मोठे असो असे छोटे डिव्हिजन. ठीक आहे. नेक्स्ट, an element crystallizes BCC type of unit cell. B अजून आली का डेन्सिटी? ये डेन्सिटी BCC type unit cell. The density and age length is this. What is the atomic mass of element? वाह, ठीक आहे. सांगा फॉर्म्युला. डेन्सिटी इज इक्वल्स टू n इंटू m अपॉन na इंटू a क्यूब. कोणाची व्हॅल्यू काढायची आहे? m. तो m इज इक्वल्स टू, बनवा फॉर्म्युला, d इंटू na इंटू a क्यूब अपॉन n. हा घ्या, ठेवा व्हॅल्यू एक एक. m इज इक्वल्स टू डेन्सिटी कुठे आहे? डेन्सिटी 4 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. हा डेन्सिटी. हा मग Na 6.022 इंटू 10 पॉवर 23. ए क्यूब म्हणजे व्हॉल्यूम. हे काय? एज लेंथ. मग किती झाली? 5 इंटू 10 पॉवर 2. आणि हे सेंटीमीटर करा लागते म्हणून 10 पॉवर -10. काय झालं? सेंटीमीटर. मग इथे झालं -8. 5चा क्यूब 125, -8चा क्यूब -24. तो 125 इंटू -24 है ना, ये हो गया यूनिट, क्या? वॉल्यूम. ए क्यूब. और कौन सा है? बीसीसी. बीसीसी नंबर ऑफ पार्टिकल पर यूनिट सेल 2 2 3 नहीं, 2 2 जा 4. ठीक है, 2 2 जा 4. मग 125 2 जा 250, 250 6 जा 25 6 जा 150, 1500. जमन का? 125 2 जा 250. हा 250 250 इंटू 6. इथे उरला 10 पॉवर -6. ठीक आहे, 6 0 25 सका 150 झाले 1500. डोक्यात झाले पाहिजे. -6 कुठून -1 म्हणजे 150. आन्सर इज बी. ठीक आहे, हा मस्त. कसे येते ते आन्सर? आन्सर काय नाही, फॉर्म्युला तोच आहे. माझं काम आहे फॉर्म्युला शिकवणे, कॅल्क्युलेशन करून देणे पण मी करून देतो इथे. शेवटी तुम्ही, मी तिथे येणार नाही कॅल्क्युलेशन करून द्यायला. ते लहान पोट्ट्याला शिकवतो कॅल्क्युलेशन. कॅल्क्युलेशन काय आम्हाला ते येतेच म्हणते. मग समजते 12वी पास झाल्यावर आपल्याला किती येते. ठीक आहे, हो ना. काय शिकवते ते शिकवतच नाहीत म्हणते, कॅल्क्युलेशनच शिकवते म्हणते. ठीक आहे, ते चेक करायला सुरुवातीला लहान लहान येत काहीच नाही, सर्वात हुशार तेच राहते. ठीक आहे का? त्यांचे चेहरे पाहण्याला एक राहते. असं डेमो करायचा म्हणजे डेमो तुम्हाला शिकवता येते की नाही. ठीक आहे, काय जाऊ दे. चला, an element crystallizes in BCC type having an element crystallizes in BCC type having atomic radius, age length of unit cell. किती छान विचारलं रे बाळा. BCC age length R is equals to √3/4a. काय विचारलं? A. तो A is equals to 4R upon √3. जास्त फॉर्म्युले पाठ नाही करायचे, एवढेच पाठ करायचे. याच्यावरच तुम्हाला 90. आता वाढवा लागेल, सेंटेन्स चेंज करायला लागेल. 90 पेपर 90% पेपर कम्स फ्रॉम 20% सिलेबस. बस इतने से आ रहा पेपर मॅक्झिमम. ठीक आहे, मोजून तुमचं 1.5 पेज भरण याच्यात. बरोबर, बस एवढं रटून टाकायचं मस्त. नाही काय तर फॉर्म्युले लिहून यायचे. ठीक आहे, कुठं लिहान पेपर नाही राहत. ठीक आहे, आलं का आन्सर? चालू का काढून कॅल्क्युलेशन करून देऊ? घ्या 4. तुम्हाला म्हणजे मजा वाटते. हा आलं आलं, काढता येते, शिकवता येते. ठीक आहे. आर
किती आहे 1.33 इंटू 10⁻⁸ सेंटीमीटर अपॉन 1.732 हे दोघं कॅन्सल. याची व्हॅल्यू 1 पेक्षा कमी येईल म्हणून त्याची व्हॅल्यू 4 पेक्षा कमी येईल. 4 पेक्षा कमी असणारी व्हॅल्यू किती 3. तो आन्सर इज डी. 0.9 मग 0 येईल मग थोडंसंच कमी होईल जास्त कमी होणार नाही. आहेस मग एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन. ठीक आहे मी तुक्का मारला लगे तो ठीक नाही तो तुक्का डी लग गया. तुक्का मार अरे तुक्का असा थोडी मारतात का प्रॅक्टिस असते कॅल्क्युलेशनची का. नेक्स्ट what is the number of atoms present per unit cell having the aluminum what is the number of atoms present per unit cell of aluminum having edge length of 4 angstrom unit. आता आपल्याला एज लेंथचं त्याचं काही लेणं देणं नाही आहे. आपल्याला माहित पाहिजे ॲल्युमिनियम कोणत्या टाईपचा युनिट सेल शो करतो. मी एंट्रन्स मध्ये कोडवर्ड लिहून दिलेले आहे जे तुम्हाला शिकवलेले नाही. बरोबर ठीक आहे मी कोडवर्ड लिहून दिलेले आहे. तुम्हाला 2-3 जर आठवले तरी चांगली गोष्ट आहे. ठीक आहे एक था FCC. ठीक है एल्यूमिनियम लीना का रब कैसा बफे में गया. ठीक है कौन से कोडवर्ड में FCC का क्या है कहा सर. हाँ ये देखो ये FCC कौन कौन शो करते हैं. FCC शो करने वाले हैं कहा सर आलू क्यों रहता ईरान में सिल्वर जाओ दे एल्यूमिनियम है त्याच्यात. ठीक है तो बड़ा कोडवर्ड है ये. ठीक है क्या है कोडवर्ड क्या सर आलू क्यों रहता ईरान में. हाँ ठीक है जन दो आलू आ गया. FCC क्या शो करता है आलू. ठीक है वो 3 कोडवर्ड है BCC FCC और FCC BCC SCC. ठीक है 3 कोडवर्ड है. डायरेक्ट बताऊंगा तो भी नहीं समझेगा. एक कोडवर्ड समझाने को आधा घंटा मिनिमम लगता है. ठीक है तो उसके ऊपर के क्वेश्चन रेयर होते हैं. तो आंसर इज FCC शो करता है एल्यूमिनियम. सो आंसर शुड बी ए. तो नंबर ऑफ पार्टिकल्स पर यूनिट सेल कितने होंगे 4. ये 10% में आ गया क्वेश्चन नहीं आया इसमें से. ठीक है नहीं है 10% छोड़ दिया. ठीक है तो आंसर इज ए. ठीक है इसके लिए थोड़ा डिटेल पढ़ना पड़ता बस बाकी कुछ नहीं. ठीक है उसका कोडवर्ड है बढ़िया है कहा सर जाओ दे. ठीक है लिथियम क्रिस्टलाइजेसिस इनटू बॉडी सेंटर्ड क्यूबिक स्ट्रक्चर. What is the radius of lithium if the length of its unit cell is 351 picometer? Lithium crystallizes in body centered cubic. वाह सांगितलं यानं स्वतः सांगितलं असं सांगितलं म्हणा. ठीक आहे lithium crystallizes in BCC body centered cubic structure. What is the radius of आणि एक गोष्ट आता अजून तुम्हाला 20% मध्ये अजून शॉर्ट करू शकता तुम्ही. तीन जर डेफिनेशन 3 जर नाही लर्न झालं तर फक्त BCC ची रेडियस तर लर्न करायचं. ह्या 3 फॉर्म्युले जर नाही लर्न होत असले तर याचा तरी करायचा. याची येण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे. ठीक आहे BCC तो का फॉर्म्युला BCC चा R इज इक्वल्स टू A अपॉन सॉरी हे बघा असं विसरून जाते √3/4A. तोच लक्षात ठेवायचा. A इक्वल्स टू 4/√3 नाही लक्षात ठेवायचं. एकच लक्षात ठेवायचं त्याला त्याच्यावरूनच काढत जायचं. ठीक आहे R इज इक्वल्स टू √3/4A. का विचारलं त्याने व्हॉट इज द रेडियस. वा चांगला आहे 1.732 इंटू एज लेंथ 351 पिकोमीटर अपॉन 4. ठीक आहे 4 चौक 16 0.4. ठीक आहे 0.4 नी याला मल्टिप्लाय केलं. 0.4 म्हणजे 0.5. 0.5 म्हणजे याचा अर्धा. याचा अर्धा म्हणजे 150 160 160च्या जवळपास आन्सर पाहिजे. 151 आन्सर इज डी. ठीक आहे ते कॅल्क्युलेशन आहे करायचं कॅल्क्युलेशन मिळवायचं आन्सर. आन्सर इज डी. एकच आहे काहीच करायची गरज नाही. बघा डायरेक्ट ओरली ऐसे देख के बराबर कॅल्क्युलेशन कैसे. ठीक आहे 4 चौक 16 हे माहिती ना 0.4 0.4 इज क्लोज टू 0.5. 0.5 म्हणजे 1/2. मग 300 याचं 360चं अर्ध किती होते 18 दुनी 36 म्हणजे 180च्या जवळपास आन्सर पाहिजे.
तो आन्सर इज डी. ठीक आहे, एकच आन्सर आहे डी. चालू का? ठीक आहे. म्हणून म्हणतो जेई प्रिपेअर करा, नीट खूप छान होऊन जाते. अरे आन्सर नाही दिलं का रे? जाऊ द्या, दिलं नाही आन्सर, पण तेच येते. ठीक आहे, एक्झॅक्ट करेंगे भी तो. एज लेंथ ऑफ एफसीसी टाइप यूनिट सेल ऑफ कॉपर हॅव्हिंग द ॲटॉमिक रेडियस इज इक्वल्स टू. एज लेंथ विचारली, ज्याची रेडियस आहे काढून घ्या. कोणता फॉर्म्युला? आर इज इक्वल्स टू ए अपॉन 2√2. बस, पुट द व्हॅल्यू, गेट द आन्सर. ठीक है. एन एलिमेंट क्रिस्टलाइजेस इन एफसीसी विद द एज लेंथ, कैलकुलेट द डेंसिटी. अलग ऐसा पहली बार हुआ है कि इसने डेंसिटी पूछी है. ठीक है ना. तो डेंसिटी इज इक्वल्स टू एन इंटू एम अपॉन एन ए इंटू ए क्यूब. याच्यात डेन्सिटी कमी ने कॅल्क्युलेशनच जास्त विचारते. हा ठीक आहे. एफसीसी नंबर ऑफ पार्टिकल्स 4 आपला कॉलम. ठीक आहे. मोलर मास कोणाचं गोष्ट चालू आहे. हे मोलर मास कोणाची असो 90.3. हा Na 6.022 10⁻23. एज लेंथ 250 चा क्यूब. 250 म्हणजे सेंटीमीटर क्यूब मध्ये पाहिजे ना. 250 म्हणजे 25 इंटू 10⁻1 आणि पिकोचा सेंटी केला 10⁻−10 झालं. याचा घेतला क्यूब 125 इंटू हे किती -9. -9 चा -27. फाइव का क्यूब है. ऐसा करो ना वीर. 625 नहीं, वो स्क्वायर है. 25 का स्क्वायर है 625 इंटू 25 झाला क्यूब. आलं. छान. किती छान. काय काढायचं आपल्याला? डेन्सिटी भेटलं सगळं. हे 27 बरोबर आहे ना सेंटीमीटर क्यूब मध्ये. 9×9=27. अरे हो ना. घ्या मग करा बरं वाईट. 27 23 किती? -4. ठीक आहे. आता इथे 3, इथे 2. हे 3 ने डिवाइड करा. कितना? 330.1. ठीक है. 32 जा 60. 60.2. 60.2 ला केलं 602. 602 इंटू 10⁻−1. 602 कैंसल. अरे 10⁻−1 -4 ऊपर गया +4 +4 -1 +3 म्हणजे 1000 अपॉन 25. 25 4 जा 100. किती आलं? 40 म्हणजे आन्सर बी. कॅल्क्युलेशन किती छान आहे. कॅल्क्युलेशन चालू. का करता? आता तुम्ही मोठे जेवढे झाले तर का तुम्ही लहान असते तर सांगितलं असतं तुम्हाला. का तुमचे अंतिम दिवस चालू आहे आता JSFचे. बरोबर. शेवटचे महिना दीड महिना आहे की नाही. मग लहानपणी सांगितलं ना तुम्हाला कसं अर्धा तास एक तास लागतो हा क्वेश्चन सॉल्व्ह करायला बोर्ड्स मध्ये. किती? 1 तास लागतो हा क्वेश्चन बोर्ड मध्ये सॉल्व्ह करायला. ठीक आहे. कधी कधी तर सॉल्व्ह नाही होत. हे बघा आलं कॅल्क्युलेशन. पण मी आन्सर पाठ केलेलं नाही आहे. पाठ मी पाहिली नाही आहे PPT. ठीक आहे. हो ठीक आहे. तो डोंट वरी, इट कम्स फ्रॉम द प्रॅक्टिस. डेन्सिटी आली सोडून देऊ. कॅल्क्युलेट मोलर मास. अरे माझीच प्रॅक्टिस होते, बाकी काय नाही. तुम्ही तर पाहता. ठीक आहे. नेक्स्ट. हे मोलर मास ऑफ एलिमेंट इज व्हॉट इज द मास ऑफ FCC टाइप ऑफ युनिट सेल ऑफ एन एलिमेंट. काय म्हणतात? मोलर मास ऑफ एलिमेंट. त्याच्यावरून एलिमेंटचं नाव आठवायचं.
आणि एलिमेंटचं नाव आठवून त्याचा टाईप आठवायचा. कळलं का? आठवा. क्वेश्चन बघा. मोलर मास एवढा आहे. व्हॉट इज द मास ऑफ FCC टाइप ऑफ युनिट सेल. अरे यार, याच्या एक मोलचं म्हणजे एका पार्टिकलचं मास एवढा आहे. मग FCC मध्ये किती राहील त्याचे 4. मग 4 ने मल्टिप्लाय करा. 6 चौक 24, 240. 240 इंटू 60.22 इंटू 4 बराबर इंटू. अच्छा, काय म्हणते? व्हॉट इज द मास ऑफ FCC टाइप ऑफ यूनिट सेल ऑफ एलिमेंट. FCC टाइप ऑफ यूनिट सेल ऑफ एलिमेंट. अच्छा, पहले इनका मल्टीप्लीकेशन कर दो. ये कितना हो गया 8 और ये 240 बराबर, ये हो गया. अब एक यूनिट सेल में कितने पार्टिकल रहते हैं? 6.022 इंटू 10 पावर 23 बराबर. एक मोल मोलर मास ऑफ दिस इज व्हाट? 60.22 ग्राम पर मोल. मतलब एक मोल का मास इतना है. एक मोल मतलब कितने पार्टिकल का? 6.022 इंटू 10⁻⁻23. इतना अगर रहा तो मास कितना रहेगा? 60.22. अब इसके जगह अभी क्या बोल रहा है? व्हाट इज द मास ऑफ FCC टाइप ऑफ यूनिट सेल. कौन सा टाइप? FCC टाइप. तो अभी हम इसको कितने से मल्टीप्लाई कर दिए? 240. तो 240 इंटू 6.022 इंटू 10 पावर 23 कर लो मल्टीप्लीकेशन. 25 250 ठीक है. 250 इंटू 6 कितना? 150. 1500. 1500 मतलब 1500. हमको चाहिए 1 पॉइंट समथिंग 10 पावर 3. 10 पावर 3 डिवाइड में लेना पड़ेगा. इसको डिवाइड में लेना पड़ेगा. 6.022 इंटू 10⁻23 ठीक है. हाँ, तो ये -23 और ये 4 नहीं है 40. 24 किया तो 10 पावर 1. 24 किया तो 10 पावर 1. तो 6 4 जा 10 पावर 1 -23. तो ये हो गया -22. सो 4 इंटू 10 पावर -22. क्लियर है? 4. समझा नहीं क्या? देखो, वो जो हमें क्या पूछा है, व्हाट इज द मास ऑफ FCC टाइप ऑफ यूनिट सेल. तो हमें उसको एवोगैड्रोस नंबर से क्या करना है? डिवाइड. कैसे? एवोगैड्रोस नंबर से. तो ये वैल्यू थी 240 है, तो मैंने लिखा 24 इंटू 10 पावर 1 अपॉन एवोगैड्रोस नंबर 6.022 इंटू 10⁻23. 6 4 जा 4 और 23 ऊपर गया -23 प्लस 1, तो इट इज -22. आंसर इज बी. ठीक है, जितना भी हुआ. क्यों? क्योंकि मतलब मोल के हिसाब में पूछा तो मोल के हिसाब से. जैसे मेरे पास 6.022 इंटू 10⁻23 पार्टिकल है. मतलब कितने पार्टिकल है? 1 मोल. कितने पार्टिकल है? 1 मोल. तो मोल के हिसाब में अगर बताना है तो 6.022 इंटू 10⁻23 से क्या करना है? डिवाइड. ठीक है, मेरे पास 6.022 इंटू 10⁻23 पार्टिकल है. मतलब कितने मोल है? 6.022 इंटू 10⁻23 अपॉन 6.022 इंटू 10⁻23 दैट इज इक्वल टू 1. तो उससे डिवाइड करना है. बी. ठीक है, नेक्स्ट एल्यूमिनियम क्रिस्टलाइजेशन FCC. ध्यान में रखना, एल्यूमिनियम FCC. ठीक है, ये इधर जोड़ देना. अभी एल्यूमिनियम FCC, aluminum crystallization FCC cubic structure. Its atomic radius is this. What is the age length? FCC. R is equals to fast. R हे बघा थे नाही बोमलत. R is equals to A upon 2√2. क्या निकालनी है? एज लेंथ. मतलब A
इज इक्वल टू 2√2 मतलब कितना 2.828 है ना 1.414 इंटू 2 इंटू 1.414 घ्या इंटू आर किती 125 झालं ठीक आहे 125 इंटू 2 किती 250 इंटू 1.4 251 जा 250 प्लस उसके 1.5 कंसिडर कर लो मतलब उसके आधा 125 2 इसके 125 ऐड कर दो तो 125 300 ऐड किए 25 ऐड किए तो 275 375 से थोड़ा सा कम 375 से थोड़ा सा कम आंसर डी हे मल्टिप्लिकेशन आहे सरळ 15 नी याला मल्टिप्लाय करायचं कळलं का 353 यार मल्टीप्लिकेशन पार्ट तो आप करेंगे ना कि नहीं करेंगे करके भी कोई फायदा नहीं मैंने यहाँ पे करके देखी भी फाइनली यू हैव टू डू द मल्टीप्लिकेशन ठीक है एंड इट comes from the practice D sodium crystallizes in BCC structure with the radius calculate age length that's BCC hello BCC √3/4a चालू का this an element crystallizes in BCC structure with the age length calculate the radius आला अजून ठीक आहे अगेन द फॉर्म्युला r is equals to म्हणा ना तुमचा पाठवून जाईल कमीत कमी r is equals to √3/4a जमलं तेच ते हां what is the volume of 1 mole of crystalline solid having the age length एक गोष्ट तर तुम्हाला माहितच पडली असेल आता बाल्कनी सांगा बरं आता दिसलंच पाहिजे मला बोलताना ठीक आहे तो बाबा शांत बसला ठीक आहे पाण्यावर सांगत आहे ठीक आहे हा व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ 1 मोल ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड 1 मोल of crystalline solid having the unit cell age length unit cell ची age length if its unit cell contain 24 molecule unit cell चा व्हॉल्यूम काढा कशाचा युनिट सेलचा व्हॉल्यूम काय आला a क्यूब बरोबर मग 16 चा क्यूब माहिती असेल ना रे नहीं भाई यार 16 क्यूब 10 पावर -24 ठीक है 16 क्यूब 10 पावर -24 ठीक है अजून हे झाला व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ 1 मोल ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड unit cell age length if बघा एक यूनिट सेल में कितने मॉलिक्यूल हैं 24 मॉलिक्यूल बराबर कितने मॉलिक्यूल हैं 24 एक यूनिट सेल में 24 मॉलिक्यूल है व्हाट इज द वॉल्यूम ऑफ 1 मोल ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड तो 24 मॉलिक्यूल का वॉल्यूम 24 मॉलिक्यूल का अगर हमने क्या निकाला बच्चों वॉल्यूम 24 मॉलिक्यूल का वॉल्यूम मतलब ही यूनिट सेल का वॉल्यूम दैट इज व्हाट a क्यूब इज इट अरे 24 मॉलिक्यूल का वॉल्यूम मतलब क्या हो गया a क्यूब व्हाट इज द वैल्यू ऑफ a क्यूब आया क्या हाँ 406 10 -24 centimeter cube. It is the volume of 24 molecules. 1 mole means कितने molecules?
6.022 इंटू 10⁻24 मॉलिक्यूल्स का वॉल्यूम, मतलब 1 मोल का वॉल्यूम। समझे क्या? 24 मॉलिक्यूल्स एक यूनिट सेल में, मतलब उनका वॉल्यूम मतलब ही यूनिट सेल का वॉल्यूम मतलब इतना। तो हमें कितने का? 1 मोल मतलब कितने मॉलिक्यूल्स? 6.022 इंटू 10⁻23 का वॉल्यूम, दैट इज कितना? तो कितना इज इक्वल टू कौन सा मल्टीप्लीकेशन? क्रॉस मल्टीप्लीकेशन। सो 24 इंटू कितना इज इक्वल टू 4.1 लिखू, चलेगा? कितने डिजिट शिफ्ट किया? 3। तो 10 पावर +3 मायनस 24, अच्छा जाऊ द्या, असू द्या, त्याला 4096 ठेवतो, चालेल? 4096 इंटू 4096 इंटू 10 पावर -24 इंटू 6 इंटू 10 पावर 24, इज इट? अभी तो निकालने दो मुझे। ये हो गया, डिवाइडेड बाय क्या जाएगा? 24, 7 24। अब 1 से डिवाइड होगा, 4 से, ये 1 0 8 बेआठी, सॉरी 4 दूनी 4 चौक 16, 1024 1024। आंसर इज सी। पॉइंट का कहा गड़बड़ी हुआ? कहा तो भी हुआ होगा। आंसर इज सी, आंसर इज सी। कुठे? हाँ ऐसा होता है। फिर -1 102.4 नंबर ही चेंज कर दिया हमने, ठीक है? चालेगा? तो आंसर इज सी। समझेगा कॉन्सेप्ट? कभी कभी दिमाग भी लगाना पड़ता है। सी, ठीक है? ड्राई आइस सॉलिड CO2 लिख लेना। ड्राई आइस सॉलिड CO2, सॉलिड CO2 है, और उसके बीच में नॉन पोलर मॉलिक्यूलर सॉलिड अभी पढ़ा था हमने, तो इट इज अ मॉलिक्यूलर सॉलिड, मॉलिक्यूलर सॉलिड, ठीक है? कोऑर्डिनेशन नंबर ऑफ स्फीयर इन अ क्यूबिक क्लोथ, CCP मतलब FCC, लिख लो। CCP मतलब FCC, क्यूबिक क्लोथ पैकिंग मतलब FCC। What is the coordination, Anshuman? What is the coordination number for FCC? दिखा? जल्दी दिखा, वेरी गुड, ठीक है? घेऊन जा बोर्ड काढून तिकडं, ठीक है? तो कोऑर्डिनेशन नंबर ऑफ FCC इज 12, ठीक है? CCP मतलब FCC। What is the coordination number of cation and anionic compound if the type of hole मतलब void present by the cation is cubic? क्यूबिक void है। अब ये void का गणित मैंने बताना रह गया। क्यूबिक void, देखो मैंने बताया टेट्राहेड्रल void कितने के कांटेक्ट में होती? 4, ऑक्टाहेड्रल 6, और क्यूबिक void 8। कितने के? 8, 4 ऊपर के 4 नीचे के, बॉडी सेंटर भी कंसीडर कर सकते हैं, ठीक है? तो आंसर 8, ठीक है? वंस मोर, टेट्राहेड्रल, ऑक्टाहेड्रल, वंस ट्रायंगुलर 3, टेट्राहेड्रल 4, ऑक्टाहेड्रल 6, और क्यूबिक 8। Xenon crystallizes in FCC lattice and the age length is this. वाह वाह वाह, स्वतः सांगते झेनॉन FCC एज लेंथ, कारण फॉर्म्युला सांगा। R इज इक्वल्स टू, सगळेजण नाही सांगायचं, पाहत होते, ठीक आहे? R इज इक्वल्स टू A/2√2। तुम्ही शपथ घेतली आहे काही हो फॉर्म्युले पाठ करणार नाही, किती इझी असले तरी, है ना? नाहीच करायचे,
मस्त घरी जायचं, जेवायचं, आता मस्त झोपायचं. फॉर्म्युले नाही पाठ करायचे. कंपाऊंड हॅज एफसीसी, डेन्सिटी ऑफ युनिट सेल, एज लेंथ ऑफ युनिट सेल. कारण a metallic element crystallizes in simple cubic lattice, age length with density. What is the number of unit cell? खूप झाले नंबर ऑफ युनिट सेल वाले है ना. यांची व्हॅल्यू किती ठेवायची? 1 युनिट सेल विचारलं तेव्हा. एलिमेंट हॅज बीसीसी विथ एज लेंथ डेन्सिटी. व्हॉट इज द ॲटॉमिक मास ऑफ एलिमेंट? एम. काढता येईल. अगेन कोणता फॉर्म्युला? डी इज इक्वल्स टू n इंटू एम अपॉन एन ए इंटू ए क्यूब. ठीक आहे. डेन्सिटी काय फॉर्म्युला डेन्सिटीचा? n इंटू एम अपॉन एन ए इंटू ए क्यूब. कोणाची व्हॅल्यू काढायची आहे? एलिमेंट आहेत बीसीसी. बीसीसी यांची व्हॅल्यू किती मिळाली? 2 युनिट सेल. द डेन्सिटी, डेन्सिटीची व्हॅल्यू दिलेली आहे. एन ए आपल्याला माहित असतं. एज लेंथ नाही दिली का? हा, ते 288. ह्याच्यावर कशाची व्हॅल्यू काढायची आहे? एम. कॅल्क्युलेशन. नेक्स्ट, सिल्वर क्रिस्टलायझेस इन एफसीसी. एफसीसी, एफसीसी एन इज इक्वल टू 4. रेडियस विचारली आय. एफसीसी आर. आता बीसीसी संपला, आता एफसीसी. तुमच्या सिंपल सिंपल. ठीक आहे. आर इज इक्वल टू, ठीक आहे. कारण बीसीसी झालं, आता एफसीसी चालू आहे. ठीक आहे. सिंपल आहे ते, फर्स्ट पार्ट करून जायचा. ठीक आहे. आर. व्हॉट इज द रेडियस इन एलिमेंट क्रिस्टलायझेस इन बीसीसी, एज लेंथ, डेन्सिटी, हाऊ मेनी ॲटम्स. आता ॲटम्स विचारले. आता काय करायचं? यांची व्हॅल्यू पुट करायची. पहिले युनिट सेल निघते, यांची व्हॅल्यू नाही पुट केली तर. आता यांची व्हॅल्यू जर पुट केली तर काय माहितीये? ॲटम्स. कळलं का? तर यांची व्हॅल्यू पुट करायची. The density of element is this. How many atoms are present in 300 gram of metal? तेच बघायच्यासारखं. कारण ना फक्त नंबर ऑफ पार्टिकल ने मल्टिप्लाय करून टाकायचं. 2 ने मल्टिप्लाय करा. What is the coordination number of cation in ionic compound if the type of hole occupied by the cation is octahedral? Pass. Very good. लॉक किया जाए. Which among the following is example of amorphous solid? Glass. Famous glass. How many part of atom occupies each corner of the BCC unit cell? Corner कोणाचाही असो, 1/8 कोणाचाही असो. Which percentage unoccupied म्हणजे void. Void in FCC. Void 26A. ठीक है. हाँ. Element crystallizes with BCC structure atomic. What is the age length? BCC R is equals to. धन्यवाद. Element FCC unit cell volume density and this calculate the number of unit cell. ठीक है. 36 sample in a 36 of sample of the element. 36 gram असेल. 36 ग्रॅम झालं. युनिट सेल काढले ना. तेच रिपीट होता है क्वेश्चन. व्हाट इज द मास ऑफ बीसीसी टाइप युनिट सेल ऑफ सोडियम इफ मास ऑफ 1 एटम ऑफ सोडियम इज. थोडस नवीन वाटते. व्हाट इज द मास ऑफ बीसीसी टाइप ऑफ युनिट सेल. म्हणजे मास ऑफ युनिट सेल विचारलाय. काय विचारलाय? मास ऑफ युनिट सेल म्हणजे मोलर मास. विचारलं का मोलर मास? What is the mass of BCC type of unit cell of sodium? नाही. Sodium. If mass of 1 atom of sodium is. बघा. BCC आहे. एका सोडियमचं मास किती आहे? 3.819 into 10 power minus 23 ग्राम. 1 सोडियम. लेकिन उसके यूनिट सेल में कितने रहेंगे? 2. तो 2 से मल्टीप्लाई. बराबर. तो 2 से मल्टीप्लाई कर देंगे तो कितना होगा? 6. अच्छा ये 8 है ना. 8 टू 16. तो ये होगा 7.6 इंटू 10 पावर माइनस 23. आंसर इज व्हाट? 7.6. आंसर इज डी. झालं. बीसीसी में कितने रहते हैं? 2. बस आंसर इज डी. डी. फेरोमैग्नेटिक आयरन.
One of the famous ferromagnetic substance is iron. Iron नाही का आपल्या बेसमध्ये? ठीक आहे. Which of the following is not amorphous solid? रबर है, बटर है, तार है, कौन? कैम्फर. Which of the following is ferromagnetic? वाटर नहीं, बेंजीन नहीं, ऑक्सीजन नहीं, तो गैडोलिनियम. Which of the following when added to the silicon from p type? p type के लिए कौन सी चाहिए? 13 ग्रुप. 13 रॉकी बालगाइन ताल. काय टाका लागन? बोरॉन. आन्सर डी 13. 13 ग्रुपची इम्प्युरिटी टाकली तर पी टाईप. 13 ग्रुपची इम्प्युरिटी टाकली तर पी टाईप. अरे बोरॉन बरोबर आहे. म्हटलं बी आन्सर आलं का? ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग क्रिस्टल स्ट्रक्चर विथ द एज लेंथ ऑफ युनिट सेल इज इक्वल टू ट्वाइस द रेडियस. आर इज इक्वल्स टू ट्वाइस म्हणते ना रे, ए बाय 2. एज लेंथ इज इक्वल्स टू ट्वाइस द रेडियस, तो सिंपल क्यूबिक. आंसर बी. What is the number of atoms in 12.08 unit cell if the element crystallizes in BCC? What is the number of atoms in? एवढे युनिट सेल आहे. एका युनिट सेल मध्ये 2. मग एवढे आहेत त्याच्या डबल. मग 12 दुनी 24, 8 दुनी 16, 24.016. मग पॉइंट शिफ्ट केला तो 24. मग एक डिजिट 10, 22. हा बी ऑप्शन नाही बरोबर आहे. 2.416 बी. अरे समजलं ना? एक डिजिट शिफ्ट किया तो पावर +1 ना, तो 23 + 1 24. आंसर बी. हा किती ट्रेन झाली तुम्ही आताच्या आता. सोडियम क्रिस्टलायझेस इन बीसीसी टाइप क्रिस्टल लॅटिस. इफ एज लेंथ इज व्हॉट इज द रेडियस? बीसीसी. आर इज इक्वल्स टू √3/4a. आज येऊन बसले असते तरी त्याला माहित पडलं असतं पेपर कोणचा येणार आहे. ठीक आहे का? 3च तर फॉर्म्युला आहे का? रेडियस विचारन नाही तर डेन्सिटी विचारन, बस का आहे का नाही? फक्त फॉर्म्युले कॅल्क्युलेशन आले पाहिजे, बस काही प्रॉब्लेमच नाही. हाऊ मेनी युनिट सेल आर प्रेझेंट इन 1 सेंटीमीटर क्यूब ऑफ अल्युमिनियम क्रिस्टल? अल्युमिनियम. हा धन्यवाद. ठीक आहे. अल्युमिनियम FCC. हाऊ मेनी युनिट सेल आर प्रेझेंट इन 1 सेंटीमीटर क्यूब ऑफ अल्युमिनियम if age length is? How many unit cells are present in 1 centimeter cube of aluminium? आता मला सांगा 1 सेंटीमीटर क्यूब ऑफ अल्युमिनियम क्रिस्टल म्हणजे व्हॉल्यूम दिलाय. हा हाऊ मेनी युनिट सेल आर प्रेझेंट? हाऊ मेनी युनिट सेल आर प्रेझेंट? अच्छा जाऊ द्या. एज लेंथ ऑफ युनिट सेल इज, तो व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल भेटला. अरे ए क्यूब काय झाला रे? व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल किती आहे? ए क्यूब 3.54 इंटू 10⁻⁻8 चा क्यूब. हे झालं एका युनिट सेलचा व्हॉल्यूम. आणि याच्यात किती किती? हाऊ मेनी युनिट सेल? किती युनिट सेल आहे? 1. आणि जेव्हा व्हॉल्यूम किती राहील? 1 सेंटीमीटर क्यूब, तेव्हा किती युनिट सेल राहील? 1 युनिट सेल राहील तर व्हॉल्यूम ए क्यूब है ना, बरोबर. मग एवढा व्हॉल्यूम राहील तर किती युनिट सेल? कोणसा मल्टिप्लिकेशन? क्रॉस मल्टिप्लिकेशन. तो कितना इक्वल्स टू 1/3.54 का क्यूब इंटू 10⁻⁻27. अरे 24 -24 वर गेला +24. 3.5 चा क्यूब, 4 चा क्यूब और 3 का क्यूब 27 और 64 के बीच का 50. तो 50 आ गया ना. 10⁻24 तो 10⁻24 तो 50 दूनी 100. अरे 100 इंटू 10⁻22 ना अपॉन 50, तो 2 इंटू 10⁻22.
2 into 10 power 22. अब 22 50 से भी ऊपर जाएगा क्या ये? 50 से ऊपर गया तो 1.126. आंसर विल बी सी. अरे यार सी आएगा ना. 2 पॉइंट अगर आया तो 22 तो है ही नहीं. 22 वाले ऑप्शन कितने अपने पास? सिर्फ 2. कौन से? तो ये तो बहुत बड़ा है, तो आंसर इज सी. श्योर. गया तो गया. क्या गया? पावर हा 2 पॉइंट बरोबर आला, पण पावर कुठे गेला? हा मग 1 पॉइंट येते ना. डबल कर दूं क्या कैलकुलेशन? एज लेंथ बघा किती झालं होतं ते? 1/10 पावर -24 का ऊपर हो गया था +24, और ये हो गया नीचे 64. तो ये 1 है. 2 डिजिट शिफ्ट किया. -2 +2 कैंसल. तो इसका कहना है एक डिजिट शिफ्ट किया. सब यूनिट विनिट बराबर है. कुछ प्रॉब्लम हो सकता है यार इधर. वो तो आना ही चाहिए, 22 ही आना चाहिए पावर. 64 गया कि 50 गया? 1/10 हे जर घेतलं तर 0 पॉइंटच येईल ना आन्सर. ठीक आहे, सी वगैरेच यायला पाहिजे. नेक्स्ट. व्हॉट इज द डेन्सिटी ऑफ आयरन विच क्रिस्टलायझेस इन बॉडी सेंटर्ड? एज लेंथ दिलेली आहे. डेन्सिटी एन इंटू एम अपॉन एन इंटू ए क्यू. काढून घ्याल. विच ऑफ द फॉलोइंग रेडियस, काय म्हणते? विच इज द रेडियस ऑफ सोडियम एटम इफ क्रिस्टलायझेस इन बीसीसी? एज लेंथ दिली आहे, रेडियस काढायची आहे. आर इज इक्वल्स टू, म्हणायचं नाही रे, पाठ होते. म्हटलं तर पाठ होते बरं, म्हणायचं नाही. हो, पाठ झालं तर मग आन्सरच करेक्ट येते. व्हॉट इज द मास ऑफ युनिट सेल ऑफ गोल्ड इफ द क्रिस्टलायझेस इन इट्स एफसीसी? मास ऑफ युनिट सेल, मोलर मास दिलाय. मास ऑफ युनिट सेल सांगा. मास ऑफ युनिट सेल मोलर मास दिलेला आहे. कोणता आहे म्हणते? एफसीसी. मास ऑफ युनिट सेल एफसीसी म्हणजे किती? 4. तो 4 इंटू एन ए. सॉरी, देखो, व्हाट इज द मास ऑफ यूनिट सेल ऑफ गोल्ड इफ इट क्रिस्टलाइजेस इन एफसीसी स्ट्रक्चर? ठीक है, मास ऑफ यूनिट सेल ऑफ गोल्ड. गोल्ड के एक यूनिट सेल में कितने पार्टिकल है? 4. कितने हैं? 4. ठीक है, अगर 4 गोल्ड के एटम है तो 4 गोल्ड के एटम का मास मतलब एक यूनिट सेल का मास. सिंपल. एक कितना? 197 ग्राम. ये कितने गोल्ड के एटम का मास है? 6.022 इंटू 10⁻23 गोल्ड के एटम का मास है. हमें कितने गोल्ड के एटम का मास चाहिए? सॉरी 4 गोल्ड के एटम का मास. मतलब ही
मतलब ही उस एक यूनिट सेल का मास। समझे क्या? तो बस अपने को क्वेश्चन मार्क चाहिए। 197 इंटू 4 अपॉन 6 इंटू 10 पावर 23, दैट है ना। तो कितना होगा? 197 इज क्लोजली इक्वल टू 200। ठीक है, सो ये हो गया 3, ये हो गया 2, 3 से डिवाइड किया, 3 सखा 18, 3 सखा 18, 3 सखा 18, 66 तो 2 से डिवाइड किया, 6 2 जा 12, 6 2 जा 12 प्लस 1 13, 6 2 जा 12 प्लस 1 33, 133 इंटू 10 पावर माइनस 23। ठीक है, तो आंसर इज ए। वाई ए? डू यू अंडरस्टँड? झालं? वेळ झाला का? 1 मिनिट बाकी आहे, जाता का? ठीक आहे, या मग 65 क्वेश्चन। उद्या कोणतं चालू करायचं? सोल्युशन का चालू करायची ऑर्गेनिक?